ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सुभेदारांच्या घरापासून. तर आता इथे सगळे सुभेदार मंडळी बघतात प्रियाला आणि अश्विनला आलेलं. आणि आता इथे प्रिया खूप माजाने आलेली असते बघा प्रेक्षक घरात, आणि ती हसतही असते. तर आता कुणालाच आवडत नाही सुभेदार मंडळींना की प्रिया आलेली असते म्हणून. तर आता ते सगळे येऊन थांबतात तिच्यासमोर आणि सगळ्यांनाच खूप जास्त राग आलेला असतो. तन्वी असं म्हणत होता अश्विन, चला चल असं म्हणत होता अश्विन, चलिये खबरदार असं म्हणते आता सायली, तुझं पाऊल माझ्या घरात टाकलंस तर, असं म्हणते आता सायली. आणि आता ती येते तिच्याजवळ. ह्यापूर्वी सगळ्यांना तू फसवून ह्या घरातला उंबरठा ओलांडून तू या घरात आलीस. आता पुन्हा नाही येऊ शकणार तू, असं म्हणते आता सायली. तन्वी असं म्हणत होता अर्जुन, तू सुटली कशी जेलमधून, असं म्हणत होता अर्जुन. की तुला खरंच माफी दिली गेली, असं म्हणत होता अर्जुन. माफीचा साक्षीदार केलं? तुमच्या प्रोफेशनमध्ये बऱ्याच बातम्या मिळतात तर, असं म्हणत होता अश्विन. म्हणजे ह्या अगोदर तुला हेही कळलं असेल की तन्वी कशी सुटली ते, असं म्हणत होता अश्विन. हरकत नाही असं म्हणतो आता अश्विन, आपण एक काम करूया, तन्वीला आपल्या रूममध्ये जरा आराम करू देऊया, मग आम्ही स्वतःहून तुला सांगतो की कोर्टातच काय घडलं म्हणून, असं म्हणत होता अश्विन. तर आता सगळे येतात सुभेदार मंडळी. म्हणजे असं म्हणत होता प्रताप, तन्वी कायदेशीर मार्गाने सुटली, असं म्हणत होता प्रताप. हो मग तुम्हाला काय वाटलं, तन्वी जेलमधून पळून आली, असं म्हणत होता अश्विन. खूप माजोडा दाखवली तिथं अश्विन बघा प्रेक्षक हो, अजिबात नाही असं म्हणत होता अश्विन. सायली असं म्हणत होता अश्विन, बाजूला हो हा, तुझा हा ड्रामा आपण नंतर कधीतरी बघू, असं म्हणत होता अश्विन. तन्वीला आरामाची गरज आहे, तिची तब्येत ठीक नाही आहे, असं म्हणत होता अश्विन. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का अश्विन भाऊजी, असं म्हणते आता सायली. ही मुलगी या घरात येऊ शकत नाही, असं म्हणते आता सायली. हे सभ्य माणसांचं घर आहे, गुन्हेगारांना इथे थारा नाही आहे, असं म्हणते आता सायली. तन्वीला गुन्हेगार म्हणू नकोस, म्हणतो आता अश्विन. कायद्याने आता तिची सुटका झाली आहे, असं म्हणतो आता अश्विन. कायद्याने तिची सुटका केली असेल, असं म्हणते आता सायली. पण या घरात येण्याच्या आधी मी तिला देत नाही, असं म्हणते आता सायली. तर आता प्रिया म्हणते, मला परवानगी देणारी किंवा न देणारी तू कोण आहे सायली, असं म्हणते आता प्रिया. सायली या घरची सून आहे, असं म्हणते आता कल्पना. आणि ती जे काय बोलते ना ते आम्हालाही तसंच वाटतंय, असं म्हणते आता कल्पना. आणि हे बघ, तुझा आता या घराशी काही संबंध नाही आहे, असं म्हणते आता कल्पना. मग जेलमधून सुटल्यानंतर तू इथे आलीसच का, असं म्हणते आता कल्पना. कारण, असं म्हणते आता प्रिया, कारण मी या घरची सून आहे ना, असं म्हणते आता प्रिया. तुम्हाला आई बनवू नकोस हा, असं म्हणते आता कल्पना. तुझ्यासारख्या मुलीची आई होण्यापेक्षा ना मी माझं मरण पत्करेन, असं म्हणते आता कल्पना. अहो आई आई, असं म्हणते आता तन्वी म्हणजेच प्रिया. आई तू तरी असं म्हणू नकोस ग, असं म्हणते आता प्रिया. ह्या घरात कुणालाही तू नको आहेस, असं म्हणतो आता प्रताप. तू आमच्या डोळ्यात धूळ फेकत राहिलीस, खोटात खोटं बोलत राहिलीस. तू फक्त गुन्हा नाही केलास, आमच्या भावनांशी खेळून पाप केलंयस तू, असं म्हणतो आता प्रताप. आणि तरी आम्ही तुला माफ करून तुझा स्वीकार करू असं तुला वाटलंच कसं, असं म्हणतो आता प्रताप. तर आता इथे साक्षीने मैपतला दाखवलंय. वाव, असं म्हणते आता साक्षी. प्रिया सुटली, वाव, म्हणजे जिला जिला तुम्ही मूर्ख मूर्ख म्हणून हिणवलं तीच प्रिया तुम्हाला चुना लावून तुमच्या डोळ्यात देखत जेलमधून बाहेर पडली, असं म्हणते आता साक्षी मैपतला. जेलमधून सुटली, वाव, असं म्हणते आता साक्षी. काय कमाल न्यूज दिली मला, कान तृप्त झाले माझे. ओ माय गॉड, वाव, म्हणजे प्रिया आता तिला हवं तसं मनासारखं सुंदर आयुष्य जगणार आणि मी ह्या जेलमध्ये सडणार. हेच म्हणायचं आहे ना तुम्हाला, हेच म्हणायचं आहे ना, मी इथे सडणार, या चार भिंतींच्या आत मी सडणार, असं म्हणते आता साक्षी. मला कळतंय ही बातमी, असं म्हणतो मैपत. नाही नाही नाही, असं म्हणते आता साक्षी. तुम्हाला नाही कळू शकत, कुणालाच कळणार नाही, असं म्हणते आता साक्षी. कारण तुम्ही सगळेजण ह्या जेलात नाही आहे आणि आता तुम्ही सगळे बाहेर आहात, असं म्हणते आता साक्षी. तुम्ही सगळे तुम्हाला हवं तसं मस्त आरामात मनासारखं आयुष्य जगताय. पण मी मी ओ माय गॉड, मी या चार भिंतीत सडतीये, असं म्हणते आता साक्षी. नाही नाही हो अण्णा, मी काय इथून बाहेर पडत नसते, मी इथेच मरणार, असं म्हणते आता साक्षी. मी या चार भिंतींच्या आतच मरणार, माझं काही नाही होऊ शकत, असं म्हणते आता साक्षी. मी इथेच मरणार, मला यायची आणि भेटायची गरज नाही, मी सांगून ठेवते. जगायचंच नाही आहे मला, असं म्हणते आता साक्षी. जगायचंच नाही आहे, जगायचंच नाही आहे, असं म्हणून रडत असते ती आता खूप. आणि तिला त्रास होत असतो. मैपत समोर थांबून हे सगळं बघत असतो. तुम्ही आम्हाला आता आमच्या घरामध्ये येऊ देणार नाही आहात तर, असं म्हणतो आता अश्विन. आमच्या घरात, असं म्हणते आता अस्मिता. हिला विचार ना, हिने हे घर कधी आपलंसं केलंय का, आपलं मांडलंय का, असं म्हणते आता अस्मिता. हिला घरातल्या कोणत्याच माणसाचं सुख बघवत रे, असं म्हणते आता अस्मिता. तर आता प्रिया म्हणते, अगं अस्मिता, पण मग तुम्ही सगळेच माझ्या खूप जवळचे होतात. माझं वैर फक्त सायलीशी होतं आणि ते सुद्धा मी तिची जाऊ म्हणून सगळं विसरून जायला तयार होते. हो का, असं म्हणते आता सायली. अगं अश्विन भाऊजींशी
लग्न लग्न करून तू आलीसच का असं म्हणते आता सायली. कारण तुला सूड उगवायचा होता माझ्यावरचा आणि ह्यांच्यावरचा असं म्हणते आता सायली. तर आता अश्विन म्हणतो असं काही नाही आहे कळलं असं म्हणतो आता अश्विन. तुझा तन्वीवर इतका आंधळा विश्वास आहे हे बघून मला आश्चर्य वाटत नाही अश्विन असं म्हणते आता अस्मिता. ती कोणावरही कोणतंही मंत्र फुकून कसं आपलंसं करते हे मला चांगलंच माहिती आहे असं म्हणते आता अस्मिता. तिच्या गोडव्याला मी फसलेच होते पण हिने माझाही विश्वासघात केला आणि सगळ्यांचाही असं म्हणते आता अस्मिता. ही ना आता माझ्या डोळ्यासमोरही नकोय. अस्मिता तू असं म्हणते आता प्रिया. तू इतकी बदललीस मी खरं तर आत्ता शाणी झाली आहे असं म्हणते आता अस्मिता. आय डोंट बिलीव्ह दिस. आमच्याच घरात मला आणि माझ्या बायकोला ही अशी वागणूक मिळते असं म्हणत अश्विन. आम्ही सगळे चांगल्यासाठीच बोलतोय अश्विन असं म्हणत अर्जुन. हा घर पहिला खूप आनंदी होता. सगळे म्हणायचे सवेदर फॅब्रिक आयडियल फॅमिली आहे आयडियल हॅपी फॅमिली आहे आणि मग तू हिच्याशी लग्न केलंस. मग छोट्या छोट्या गोष्टींवरून नेगेटिव्हिटी पसरायला लागली असं म्हणतो अर्जुन. हो ना असं म्हणते आता कल्पना. आम्ही सुद्धा सगळं सहन केलंच की असं म्हणते आता कल्पना. हिचा आळशीपणा सायलीला त्रास देताना दिसणारा हिचा कपटीपणा आम्ही तुझं सगळं वागणं पोटात घातलं. का का तर तू रविराज भाऊची आणि प्रतिमाची मुलगी आहेस म्हणून असं म्हणते आता कल्पना. पण तन्वी तू तर त्यांना पण लाज आणलीस का असं म्हणते आता कल्पना. तन्वी असं म्हणतो आता प्रताप. तू वाईट सूट आहेसच पण वाईट मुलगी आहेस असं म्हणतो आता प्रताप. पण जेव्हा आम्हाला कळलं ना की तू गुन्हेगार आहेस म्हणून तेव्हा तुला वाटलंच कसं की आम्ही तुझे पाप पोटात घेऊ म्हणून असं म्हणत होता प्रताप. आम्ही तेव्हाही तुला माफ केलं नव्हतं आणि आजही तुला माफ करणार नाही आहे असं म्हणत होता प्रताप. बाबा असं म्हणते आता प्रिया. तुझ्यामुळे मी माझ्या सोन्याच्या सोन्याला दूर लोटलं असं म्हणते आता कल्पना. अगं मी इतक्या गुणी मुलीचा राग केला असं म्हणते आता कल्पना. तू जर का आमच्या घरात आलीच नसतीस ना तर आम्ही खूप सुखात राहिलो असतो असं म्हणते आता कल्पना. तन्वी ते असं म्हणते आता विमल. माफ करा लहान तोंडी मोठा घास घेतीये. तुम्ही नव्हतात ना तेव्हा आम्ही खूप खुश होतो आनंदात होतो. मी तुमच्या पाया पडते असं म्हणते आता विमल. आमच्या या आनंदाला दृष्ट लावू नका असं म्हणते आता विमल पण. तर आता प्रिया म्हणते घर फिरल्यावर वासे फिरतात असं म्हणतात ते काय खोटं नाही असं म्हणते आता प्रिया. आता कोणीही उठणार आणि मला येऊन बोलणार असं म्हणते आता प्रिया. बघा असं म्हणते आता अस्मिता. अजून हिचा माज केलाच नाही असं म्हणते आता अस्मिता. अस्मिता असं म्हणते आता प्रिया. असं नाही आहे अगं अस्मिता असं म्हणते आता प्रिया. मी तुम्हा सगळ्यांचं निपुटपणे ऐकून घेतलंच ना असं म्हणते आता प्रिया. ऐकून घेण्याची गरज नाही असं म्हणत होता अर्जुन. एक लक्षात ठेवा प्रिया आम्ही तुला ह्या घरचं वातावरण बिघडू देणार नाहीये असं म्हणत होता तो. आणि निमूटपणे इथून निघायचं होता असं म्हणत होता अर्जुन. आणि चुकून सुद्धा ह्या घराकडे बघायचं सुद्धा नाही असं म्हणत होता अर्जुन. आउट आउट असं म्हणत होता अर्जुन. तन्वी तू आत चल मी बघतोच आता होऊन होऊन काय होतं ते असं म्हणत होता अश्विन. माझ्या घरात येण्यापासून मला कोणीच अडवू शकत नाही असं म्हणत होता अश्विन. मी अडवू शकते असं म्हणते आता कल्पना. तुझी आई असं म्हणते आता ती. मला ओलांडून जाण्याची हिंमत आहे तुझ्यात असं म्हणते आता कल्पना. बोल ना आहे का हिंमत असं म्हणते आता कल्पना. तर आता अश्विनचा चेहरा खाली पडतो. आणि तू ग असं म्हणते आता कल्पना. मी तुझ्यावरती माय केली ना ती माझ्या आयुष्यातली मोठी घोडचूक केली असं म्हणते आता कल्पना. आणि परत मी अशी चूक कधीच करणार नाही असं म्हणते आता कल्पना. तर आता प्रिया म्हणते पण आई अहो माझी माया खरी होती अगं. मी सख्या आईपेक्षा तुझ्यावर जास्त प्रेम केलं असं म्हणते आता प्रिया. आई असं म्हणते आता कल्पना. आई शब्द उच्चारायची लायकी सुद्धा आहे का ग तुझी असं म्हणते आता कल्पना प्रियाला. अगं मी तुझ्यासाठी काय काय नाही केलं. मी माझ्या मुलीपेक्षा तुझ्यावर जास्त प्रेम केलं असं म्हणते आता कल्पना. पण तू असं म्हणते आता कल्पना. तू तर माझ्याच पाठीमध्ये मागे खंजर खुपसलास असं म्हणते आता कल्पना. बघा प्रेक्षक हो. एकतर तू आमच्या सोबत गोड गोड बोलत राहिलीस आणि दुसरीकडे त्या खुणी मुलीला मदत करत होतीस असं म्हणते आता कल्पना. तू सगळ्या जगाशी खोटं बोललीस. अगं तू सुभेदारांच्या आबरूला काळीमा फासलायस असं म्हणते आता कल्पना. तुम्ही नका त्रास करून घेऊ असं म्हणते आता सायली. सायली आज मी सगळ्यांसमोर आणि तन्वी समोर सुद्धा सांगते असं म्हणते आता कल्पना. की मी तुझ्यापेक्षा ना तन्वीला जास्त महत्त्व दिलंय असं म्हणते आता कल्पना. ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे असं म्हणते आता कल्पना. सायली तू हिरा आहेस हिरा असं म्हणते आता कल्पना. आणि तन्वी कोळसा असं म्हणते आता कल्पना. आता प्रिया रडायचं नाटक करते. मी तुझी किंमत नाही करू शकले सायली. पण आज मला एवढं मात्र कळलंय की ही मुलगी जर का माझ्या घरात परत शिरली ना तर माझं अख्खं घर जाळून टाकेल ही असं म्हणते आता कल्पना. नाही असं नाही आहे असं नाही आहे असं म्हणते आता प्रिया. मला मान्य आहे की माझं चुकलं. मी साक्षीची बाजू घ्यायला नको होती. पण मी काय करू मी खूप घाबरले होते. मी महिपतपासून घाबरत होते म्हणून हे सगळं खोटं बोलले असं म्हणते आता प्रिया. आणि खोटं बोलत असते बघा ती प्रेक्षक हो. पण आता हे कोर्टात सिद्ध झालंय म्हणून कोर्टाने मला सोडलंय. हो ना अश्विन असं म्हणते आता प्रिया. म्हणून मला कोर्टाने सोडलंय असं म्हणते आता प्रिया. आई असं म्हणून पाया पडायला लागते आता प्रिया. आई परत मला तुझ्या पायाची जागा दे असं म्हणते आता प्रिया. नाटक करते आता ती.
मला माझ्या पापांचा प्रायश्चित करू दे असं म्हणते आता प्रिया. मला घरात येऊ दे आई प्लीज असं म्हणते आता प्रिया. निघ इथून असं म्हणते आता कल्पना. दूर हो इथून असं म्हणून ढकलते आता कल्पना दूर प्रियाला. मम्मा असं म्हणतो आता अश्विन. काय करतेस तू असं म्हणतो आता तो. तर आता अश्विन उठवतो प्रियाला. अश्विन अरे आई असं म्हणते आता ती. अश्विन शांत हो असं म्हणतो आता तो. बाबा असं म्हणते आता प्रिया. बाबा तुम्ही नेहमीच मला समजून घेत आलात प्लीज असं म्हणून आता ती हात जोडते आणि म्हणते प्लीज मला आत येऊ द्या असं म्हणते आता प्रिया. तन्वी असं म्हणतो आता प्रताप. जो माणूस जास्त समजूतदार असतो ना त्याचाच जास्त गैरफायदा घेतला जातो जसा तू घेतलायस असं म्हणतो आता प्रताप. अगं रविराज आणि प्रतिमाचा एकही गुण नाही घेतलास तू असं म्हणतो आता प्रताप. आणि फक्त तुझं दुर्दैव नाही आहे हे आमचं सगळ्यांचं दुर्दैव आहे असं म्हणतो आता प्रताप. आलीस तशी परत जा. ह्या घरात तुला जागा नाही असं म्हणतो आता प्रताप. आणि आता इथे प्रिया रडायला लागते खूप. आणि अश्विन तिला सावरत असतो. अस्मिता अगं असं म्हणते आता प्रिया. निदान तू तरी समजून घे मला असं म्हणते आता प्रिया. गप्प बस ग असं म्हणते आता अस्मिता. धुवून जायचं काय घेशील. तुझा आवाज माझ्या बाळाच्या कानावर पडतोय ना हेच इतकं भयंकर आहे असं म्हणते आता अस्मिता. माझ्या बाळाला कळलंच नाही पाहिजेत की जगात तुझ्यासारखी आतल्या गाठीची माणसं सुद्धा राहतात असं म्हणते आता अस्मिता. तर आता प्रिया खूप रडायला लागते. अश्विन अरे बघ अस्मिता. तन्वी थांब बघू रडायची असं म्हणतो आता अश्विन. हे बघ या माणसांसाठी तू डोळ्यात पाणी आणू नकोस असं म्हणतो आता अश्विन. नको आणूस प्लीज असं म्हणतो अश्विन. आणखीन आता काय ऐकायला थांबलीस तू असं म्हणते आता सायली. निघ असं म्हणते आता ती. मी असं म्हणते आता प्रिया. मी माझं घर सोडून कुठे जाऊ असं म्हणते आता प्रिया. आई बाबा तुम्ही सगळे मला हवे आहात हो असं म्हणते आता प्रिया. मी त्या मैपत आणि साक्षीमुळे शिक्षा भोगते असं म्हणते आता प्रिया. माझी फक्त एकच चूक झाली की मी तुम्हाला सगळं खरं सांगायला हवं होतं जे मी नाही सांगितलं असं म्हणते आता प्रिया. पण मैपत शिखरे तो सगळ्यांचा जीव घेईल ह्या भीतीने मी गप्प राहिले मी असं म्हणते आता प्रिया. आणि आता ती हात जोडते सगळ्यांसमोर आणि नाटक करायला लागते. तर आता अर्जुन म्हणतो मैपत आम्हाला मारून टाकेन असं म्हणतो आता अर्जुन. आणि मी त्याला करू देईन असं म्हणतो आता अर्जुन. अरे बिलिव्हेबल थापा तरी मार काही का बोलतेस असं म्हणतो आता अर्जुन अरे मी त्या मैपतला त्याच्या धमक्यांवर मी विश्वास ठेवत होते म्हणून तर मी असं खोटं बोलत राहिले. अर्जुन चुकले मी मान्य करते असं म्हणते आता प्रियाने नाटक करते आता ती. माझं चुकलं म्हणून स्वतःला मारायला लागते आता प्रियाने ड्रामा करायला लागते ती. तर आता अश्विन तिला म्हणतो थांब ग काय करतेस तू असं म्हणतो आता अश्विन. बास झालं असं म्हणते आता सायली. बास झाली हा तुझी नेहमीची नाटकं असं म्हणते आता सायली. मी तुला पुन्हा या घराची शांतता भंग करू देणार नाही आहे प्रिया असं म्हणते आता सायली. ह्या घराशी तुझा असलेला संबंध आज संपला असं म्हणते आता सायली. कायमचा असं म्हणते आता सायली. निघायचं असं म्हणते आता सायली. तर आजचा भाग इथे संपतो. तर बघा रिकामध्ये काय आहे ते. हे घर तन्वीचं नाही आहे असं म्हणते आता अस्मिता. आता तुझी लायकी कळली ना तुला प्रिया असं म्हणते आता सायली. आता इथून निघायचं आणि पुन्हा या घराकडेच नाही ह्या दिशेने सुद्धा बघायचं नाही असं म्हणते आता सायली. ही मुलगी ह्या घरात येणार नाही म्हणजे नाही असं म्हणतो अर्जुन. माझ्या बायकोला तिच्या हक्काच्या घरात जायचं आहे आणि मी तिची इच्छा पूर्ण करणार आहे असं म्हणतो अश्विन. तिची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही आहे असं म्हणते आता सायली. आणि तुमची बायको फक्त हे घर पोकरणार आहे असं म्हणते आता ती. तन्वीला घरात यायचं नाही हे तू ठरवलेस आणि बाकी सगळे तुझ्या तालावर नाचतायत असं म्हणतो अश्विन. माझ्या बायकोशी नीट बोलायचं नाहीतर असं म्हणतो अर्जुन. नाहीतर काय असं म्हणतो अश्विन. तर आता सायली पकडते प्रियाला आणि बाहेर आणून फेकते. कायद्याने तुझ्या सुटका केली असेल पण मी तुला या घरात राहायला देणार नाही असं म्हणते आता सायली. आणि आता फेकून टाकते ती प्रिया आणि अश्विनचं सगळं सामान बाहेर आणि त्यांना हकलते आणि आपला गेट लावून घेते. तर रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर प्रेक्षक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.